शृंगारावे निर्मळ भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा होऊ देत नाही. अभंगाचं तिसरं चरण तुकोबाराय म्हणतात. आणि मग तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. एकदा का त्याच्याविषयी गोडी वाढली की तो भगवंत आमच्या सर्व गोडी सर्व इच्छा मनोरथ पूर्ण करतो. नवे भक्ताबरोबर जेवायला सुद्धा येतो. नामदेव महाराजांनी हाक मारली, आला भगवंत. आम्ही नैवेद्य समर्पण नाही करत, आम्ही नैवेद्य दाखवतो. पाणी फिरवायचं लगेच काढून घ्यायचं. केवढी भीती, खाल्लं बिल्लं तर करायचं काय. एखादा नामदेव हट्ट करतो तेव्हा पांडुरंग जेवतो मंडळी. आणि जेवण करावं भगवंतांनी नामदेवाने सोबत. भाव किती प्रामाणिक असावा भगवंताच्या प्रतीचा. एक उदाहरण सांगते आणि माझा पूर्वरंग संपवते. गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णांचा जन्म झाला. आणि तुकोबाराय म्हणतात तसं गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही लेका. हा आनंद गोकुळामध्ये. नंदाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, सगळ्यांना कळालं कृष्ण जन्माला आला. ही गर्दी गोकुळामध्ये बरं त्याला बघण्यासाठी. आपण कृष्णांत ऐकलेलं असेल, एवढी मोठी गर्दी त्याला बघण्यासाठी. रांगच्या रांग लागली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकीचे नंबर येत होते. जो तो गवळण गोप कृष्णाला बघून माघारी जात होते. कुणी विचारावं कसा वाटला तुला कृष्ण. तिने सांगावं बाई काय सांगू, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती किती त्याचं वर्णन करू, शब्द कमी पडतात. चंद्राहुनी शीतल रविहुनी सोज्वळ तेने माझे मन वेधले. असा सुंदर गोपाल कृष्ण आहे, शब्दात नाही सांगता येत. असं करता 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 त्या सगळ्या गर्दीमध्ये एक वयोवृद्ध गवळण होती बरं का, 95 वर्षाची. सगळे होते त्याच्यामध्ये. MH12, MH11, MH14, MH95. पासिंग नंबर नाही, वय सांगते गवळणींची. 95 वर्षाची एक वृद्धा गवळण ती आली आणि तिने बघितलं कसली गर्दी आहे. म्हणाले कृष्णाला बघायला आले सगळे. कृष्ण जन्माला आलाय गोकुळामध्ये, यशोदेला पुत्र झालाय. आनंदी आनंद. म्हणाली मी पण जाणार. मग म्हणाले मी अशी तशी नाही जाणार, आपण नटून थटून जाऊया. म्हणाले का, देवाचा सोहळा आहे. जीवाचा सोहळा करताना आम्ही कसे जातो, नटून थटून जातो की लग्नाला जाताना किती तयारीत जातो. म्हणाले देवाचा सोहळा असा का करायचा, नटून जाऊया छान. म्हणून ती गवळण घरी आली आणि 95 वर्षाचं वय होतं. प्रचंड शरीराला कंप सुटलेला निसर्गाच्या नियमाप्रमाणे, गलित गात्र झालेलं. आणि अशा वेळी मग आता नटून जायचंय, भगवंताच्या समोर उभं राहायचंय. काय बरं नेसावं, कुठली बरी साडी नेसावी. म्हणून तिने लग्नातला शालू काढला आपला बरं का. कौतुकाने जपून ठेवला होता बरेच दिवस. पण तो नेसताना थोडी गडबड झाली, जरा उलटा नेसला गेला. जर पदर वरती आला, मेकअप करायला घेतलं. आता हे माझ्या तोंडच्या गप्पा नाही प्रमाणे आपल्या सगळ्यांना माहितीये. ओठो पे लाली, ओठो पे काजल नयनो में लाली, ओठो पे काजल नयनो में लाली, गालों पे टिकली लगाते